नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। माडेगाव हकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्ज भरल्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे। यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ही निवडणूक स्थानिक असून यात टोकाची भूमिका घेण्याची गरज नव्हती असे ते म्हणाले। तसेच एआयच्या मदतीने शेतकऱ्यांचे हित साधले जाईल असेही त्यांनी सांगितले। महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे। सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीची ओळख पटवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार सोलापुरात 2020 मध्ये समोर आला होता। प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने तिच्यावर वारंवार अत्याचार केले होते। या प्रकरणी तरुणाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश सूरज केंद्रे यांनी मरेपर्यंत जन्मठेप आणि 17,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। 24 वर्षीय रोहन मारुती बनसोडे असं आरोपीचं नाव आहे, तर त्याचा साथीदार सुमित शशिकांत काटकर याला न्यायालयाने 3 वर्षे सशक्त कारवासाची शिक्षा सुनावली आहे। रायगड जिल्ह्यातील वहाड गावात वन विभागाची जमीन बळकावून त्याची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला विक्री करीत त्यातून त्यांनी कोट्यवधी रुपयांचा मोबदला मिळविला असल्याची माहिती निदर्शनास आल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने रायगड जिल्ह्यातील JM म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक तथा पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचे पिता JM म्हात्रे यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर आज सकाळपासून छापेमारी सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात आडते येथे असलेल्या मदरशात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने मदरसा बंद पडून आपल्याला सुट्टी मिळावी यासाठी मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तोंडात कापडाचा बोडा कोंबून विजेचा शॉक देऊन हा खून करण्यात आला। 11 वर्षीय फैजान नजीम असे अल्पवयीन खून झालेल्या विद्यार्थ्याचं नाव असून पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत बाल निरीक्षण गृहात त्याची रवानगी केली आहे। राज्यात पहिलीपासूनच तिसरी भाषा शिकणं अनिवार्य करण्यात आलंय, मात्र तिसरी भाषा म्हणून हिंदीलाच शाळा व सरकारकडून प्राधान्य दिलं जाईल अशी भीती व्यक्त केली जात होती। मात्र विद्यार्थी त्यांना हवी ती तिसरी भाषा शिकू शकतात असं शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केलंय। कोणत्याही वर्गातील एकूण पटसंख्येपैकी 20 विद्यार्थ्यांनी एखाद्या भाषेची मागणी केली तर त्यांना त्यांच्या पसंतीची भाषा शिकवली जाईल। ती भाषा शिकवणारा शिक्षक त्या शाळेत उपलब्ध करून दिला जाईल। काही ठिकाणी पटसंख्या कमी असेल अथवा कमी विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या पसंतीची भाषा शिकण्याची व्यवस्था केली जाईल अथवा इतर सुविधा निर्माण करून दिल्या जातील। राज्याच्या 8 आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये गट क व गट ब संवर्गातील पदांसाठी आरक्षण निश्चित करताना 2020 मध्ये समिती गठीत करून इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाची टक्केवारी आधीच कमी करण्यात आली। आता राज्यात सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गास आरक्षण लागू झाल्यानंतर याच आदिवासी बहुल 8 जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात SEBC चे आरक्षण निश्चित करण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती गठीत करण्यात आली। त्यामुळे सुधारित आरक्षण निश्चित करताना OBC आरक्षणाला धक्का लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रकरण संपूर्ण देशभर गाजले। यानंतर आता अपंग प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची सखोल चौकशी केली जाते। मात्र राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ ID घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार चिंतामण वंजारी यांनी बहिरेपणाचे खोटे प्रमाणपत्र देऊन MPSC ची फसवणूक करत नोकरी मिळवल्याचे समोर आले आहे। चिंतामण वंजारी अटकेत असून त्यांनी संपूर्ण खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे फसवणूक करत पदोन्नती मिळवल्याचा आरोप आहे। तसेच शिक्षणाधिकारी पदावर असताना त्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या अनेकदा तक्रारी करण्यात आल्या होत्या। एअर इंडियाच्या सेवेवर खासदार सुप्रिया सुळे चांगल्याच संतापल्या। फ्लाइट उड्डाणाला होत असलेल्या विलंबावरून सुप्रिया सुळे यांनी एअर इंडियाच्या प्रशासनाला फटकारले। सुप्रिया सुळे या दिल्ली पुणे एअर इंडिया फ्लाइटने प्रवास करणार होत्या, परंतु त्यांच्या फ्लाइटला तब्बल 3 तास उशीर झाला। एअरलाइन्स प्रशासनाने फ्लाइटच्या विलंबाची योग्य माहिती दिली नाही ना त्यांच्याकडून काही मदत मिळाली। सुळे यांनी त्यांच्या ट्विटरवरून ही माहिती देत नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्याकडे या प्रकारावर कारवाईची मागणी केली आहे। त्याशिवाय टाटाच्या अधिकृत हँडलला टॅग करत प्रवाशांना उत्तम सुविधा द्या असंही त्यांनी म्हटलंय।
धुळे शासकीय विश्रामगृहात 21 मेच्या रात्री 1,85,00,000चे घबाड सापडलं। या रकमेबाबतच्या तपशिला संदर्भात दिरंगाई होत असल्याचं सांगत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे। हे पैसे कुणाचे आणि तेथे कुणी आणले याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जाते। दरम्यान याच मुद्द्यावर बोट ठेवत खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना जाब विचारलाय। सोबतच या प्रकरणात सर्वच पातळीवर सुरुवातीपासून दडपण्याचा, भ्रष्टाचारांना वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय। मुंबईतल्या पोलिसांनी मंगळवारी रॅपिडो आणि उबर बाईक टॅक्सी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। राज्य सरकारच्या परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे वाहतूक सेवा पुरवल्याबद्दल प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कंपन्यांविरुद्ध तक्रार दाखल केली। एप्रिलमध्ये आरटीओने या प्रकरणी रॅपिडोला नोटीस बजावली होती। परिवहन आयुक्तांनी दोन्ही ऍप आधारित ॲग्रोगेटर्स विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर FIR दाखल करण्यात आलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।